हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत कुरकुरे। तर आजचे कुरकुरे जे आहेत ते पोह्यापासून बनलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहेत। तर मी पोहे घेतलेले आहेत, एक पावच्या जवळ पोहे आहेत बघा। तर पोह्यांना व्यवस्थित चाळून घेतले मी। चाळून त्याला थोडंसं साफ करून घ्यायचं आहे आपल्याला, काय असेल तर बघायचं आहे। आणि त्यानंतर त्याला आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचे, म्हणजे ते भिजून पण जातात। भिजायला जास्त वेळ लागत नाही आणि 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे धुतल्याच्या नंतर। तर बघू शकताय 2दा-3दा धुतल्याच्या नंतर पांढरे शुभ्र असे पोहे होतात। धुवून त्याचं पाणी निघतं खराब। तर 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ करून घ्या आणि एक 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे। तर मी जाडवाले पोहे घेतलेले, दगडी पोहे। तुम्ही कोणतेही पोहे घेतले तरी चालतील। पतली पोहे असतात, एक चिवड्याचे असतात आणि एक जाड असतात। 3 प्रकारचे पोहे असतात। तर कोणतेही पोहे घेतले तरी चालतील। तर पोहे आपले आता व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे आणि जसे आपण नॉर्मल पोहे जसे बनवतात तेवढं मी स्वच्छ करून घेतले। पाणी जास्त त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही आहे बघा, पाणी सर्व काढून घेतले आणि एक 10 ते 15 मिनिटं ठेवले। तर असे पोहेचं सारण झाले बघा, जास्त चिकट पण नाही आणि जास्त मोकळे पण नाही। तर आता याला आपण काही मसाले टाकून त्याचं पीठ भिजून घेऊया। जसं पीठ मळून घेतात तसं करायचं आहे। तर लाल तिखट टाकले, धने पावडर, जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ। तर आता याला मिक्स करायचं आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। व्यवस्थित मिक्स करून जसं आपण पीठ भिजवतो आणि भाकरीचं पीठ कसं असं मळतो तसं मॅच करून घ्यायचं आहे। एक 10-15 मिनिटं व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे एकजीव पीठ होणार। तर बघा एकदम छान असं पीठ आपलं मळून रेडी झालेलं आहे। आणि आता आपण याचे कुरकुरे बनवून घेणार आहोत। आणि मसाले पण एकदम कमी लागतात आणि मेन म्हणजे त्याच्यात मिरची आणि मीठ थोडं कमी टाकायचं आहे। वाळल्याच्या नंतर मग जास्त तिखट पण होतात आणि मीठ पण जास्त लागतं, त्यामुळं थोडंसं कमीच टाकायचं आहे मीठ आणि मिरची। मिरचीचा तेलामध्ये खंक जेव्हा आपण तळतो तेव्हा जास्त खंक होतो, म्हणून थोडंसं कमीच टाकायचं आहे। तर बघा जसा आपल्याला आकार हवा आहे त्या आकाराचे कुरकुरे आपल्याला वळून घ्यायचे आहेत। तर अशाच प्रकारे सर्व कुरकुरे मी बनवून घेतलेले आहेत। आणि एक दिवस आपण पंख्याखाली जरी टाकलं तर लगेच सुकून जातात आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं त्याला ऊन दाखवायचं। तर एकदम छान तेडेमेडे आपले कुरकुरे पोह्यापासून रेडी झालेले आहेत बघा। आणि थोडेसेच पोहे घेतले त्यापासून पण भरपूर असे होतात आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागतात। तर तुम्ही नक्कीच करून बघा। तर सर्व कुरकुरे बनवून रेडी झालेत बघा। तर आता आपण याला तळून घेऊया। तर तळण्यासाठी तेल ठेवले गरम करायला आणि त्यामध्ये आता टाकून घेऊया कुरकुरे। तर बघू शकता तुम्ही किती छान असे फुललेले आहेत। तर तेडेमेडे कुरकुरे आपले रेडी झालेले आहेत पोह्यापासून। तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघा सर्व तळून घेतलेत मी। आता त्याच्यावर थोडंसं मसाला आहे, पेरी पेरी फ्राईज किंवा चाट मसाला, लाल तिखट असं थोडंसं टाकून थोडंसं टॅप करून खाण्यासाठी घ्या। एकदम भारी असे झालेत क्रंची कुरकुरे। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।